नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण जाणार आहोत एका अशा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याची 60% लोकसंख्या आदिवासी आहे. 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित म्हणून राखीव झाला आणि राजकीय समीकरण बदलली. चला तर मग जाऊयात आणि पाहू आपण हा मतदारसंघ नेमका कोणता आहे. देशातील सर्वात मागास जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर असलेला हा आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघ. गडचिरोलीचं केवळ नाव जरी उच्चारलं तरी विदर्भाबाहेरील लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. हिंसक नक्षल कारवाया आणि आजही आदिम युगात वावरणारे आदिवासी हे इथलं वैशिष्ट्य. इथले आदिवासी हेच विविध राजकीय पक्षांची राजकीय शक्ती. विदर्भ आणि आंध्र यांचा संस्कृती संगम असणाऱ्या या भागात मराठी, हिंदी, गोंड, मडिया आणि तेलुगू या भाषांचा सर्रासपणे वापर केला जातो. विदर्भाची काशी अशी श्रद्धा असणारे हेमांडपती मार्कंड मंदिर आणि चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक आणि श्रद्धास्थानं. लोकशाहीच्या मार्गाने जाण्याची इच्छा मात्र नक्षली बंदुकींचा धाक अशा आवर्तात सापडले आहेत इथलं जनमानस. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासींसाठी राखीव आहे. मात्र या मतदारसंघातील मतदार असलेला आदिवासी देशोधडीला आणि बाहेरचे पाहुणे गलेलट्ट झाल्याची स्थिती पाहायला मिळते. गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि वडसा अशी 3 मोठी शहरं आणि उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची मांडणी झाली आहे. गडचिरोली लोकसभा निवडणुकीत एकूण 12,85,387 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ही 6,51,543 होती, तर 6,33,844 महिलांनी मतदान केलं. गडचिरोली चिमूर लोकसभा म्हणजे काँग्रेससाठी एक प्रयोगशाळा आहे. या मतदारसंघातील आधीच्या खासदारांच्या नावावर एक नजर टाकली तरी हे स्पष्ट होतं. कधी नागपूरचा उमेदवार लाद, कधी रिपाईचा पाहुणा आण असे काँग्रेसनं केलेले प्रयोग यशस्वी झाले. या पाहुणेशाहीला कंटाळून भाजपने या मतदारसंघात भक्कम पाय रोवले आणि 1 नाही 2 नाही तर तब्बल 3दा यश मिळवलं. 2009 साली हा मतदारसंघ अनुसूचित उमेदवारांसाठी घोषित झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसला यश मिळालं. मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहे, फक्त एकाच ठिकाणी भाजपचा आमदार आहे. पण हे चित्र कागदावर जरी असं असलं तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यावर जनतेनं काँग्रेसला दिलेली पसंती काँग्रेस जनांनाच नकोशी झाली आहे. आदिवासी आणि स्थानिक माणूस म्हणून मारुतराव कोवासेंचा विजय झाला, मात्र त्यापेक्षा पाहुणे बरे होते असं म्हणण्यापर्यंत ही नाराजी पोहोचली आहे. भाजपला नाकारल्यावर मिळालेल्या संधीचा विकासाच्या दृष्टीनं वापर करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री आर आबा हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनो नीट काम करा, अन्यथा गडचिरोलीला बदली करण्याची धमकी ठरलेलीच. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. गडचिरोली चिमूरचे काँग्रेसचे खासदार म्हणजेच गडचिरोली मतदारसंघाचे विद्यमान खासदार मारुतराव कोवासे यांची आपण ओळख करून घेऊ. नाव मारुती सैनुजी कोवासे. जन्म 3 नोव्हेंबर 1949. वय 64 वर्ष. शिक्षण MA राज्यशास्त्र. काँग्रेसचे मारुतीराव कोवासे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. कोवासेंचं कुटुंब कट्टर काँग्रेस समर्थक आहे. आजोबा आणि वडील तत्कालीन काँग्रेस श्रेष्ठींच्या मर्जीतले. म्हणूनच उत्तम शिक्षण घेतल्यावर आदिवासी विकास महामंडळाची नोकरी सोडून कोवासेंनी 1980 साली गडचिरोली विधानसभेचं तिकीट मिळवलं. त्यात ते विजयी झाले. याच वर्षी ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही झाले. तब्बल 12 वर्ष ते या पदावर कार्यरत राहिले. 1985 साली कोवासेंना याच मतदारसंघातून पराभूत व्हावं लागलं. मात्र जिद्दीनं कार्यरत राहून त्यांनी एकूण पाहायला मिळालं. ते 10 महिन्यांसाठी वन आणि आदिवासी राज्यमंत्री होते. मात्र 2000 ते 2009 या काळात कोवासे जणू विजनवासातच गेले. हा मतदारसंघ अनुसूचित राखीव म्हणून जाहीर झाल्यावर कोवासेंना तिकीट मिळालं आणि ते विजयी झाले. 2009च्या लोकसभा निवडणुकीत कोवासे यांना 3,21,256 मतं मिळाली, तर पराभूत भाजप उमेदवार अशोक नेते यांना 2,93,176 मतं पडली. कोवासे यांनी 28,580 मताधिक्यानं विजय मिळवला, तर तिसऱ्या क्रमांकावरील बसप उमेदवार अत्रम राजेंच्या पारड्यात 1,35,756 मतांची नोंद झाली. मी 2009च्या इलेक्शन लढण्यापूर्वी मी या भागातला आमदार होतो. लोकांचा परिचय होता.
लोक जनसंपर्कात माझ्या होते आणि त्यामुळे हे विजयासाठी म्हणून, लोकसभा विजयासाठी म्हणून मला जास्त काही त्रास झाला ना. लोकांनीच तशा प्रकारचा आग्रह केला की तुम्ही लोकसभेसाठी राहिले पाहिजे. आणि हा मतदारसंघ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा एकत्रित असताना मी देखील त्यामध्ये बरेचसे काम केलेलं आहे. मंत्रिपद असताना देखील लोकांचा इतका संबंध आला, त्यामुळे लोकांचा परिचय आणि लोकांचा जनसंपर्क यामुळे वाढला आणि त्यामुळे मी हा विजय खेचून आणलेला. खासदार कोवासे यांची एकूण मालमत्ता ही 1,07,76,756 रुपयांची असून यापैकी 98,72,919 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर 9,03,837 रुपयांची जंगम मालमत्ता कोवासे यांच्या नावे आहे. तसंच 5 लाख रुपयांचं कर्जही कोवासेंवर आहे. काँग्रेसचा आदिवासी चेहरा म्हणून समोर आलेले कोवासे आपल्या मतदारसंघात स्वतःच्या कामगिरीची छाप सोडण्यात अपयशी ठरले. आधीच निष्क्रियतेचा ठपका, त्यात काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात सध्या एकटे पडलेले खासदार कोवासे यांना पुन्हा निवडणूकच काय तर तिकिटासाठी तरी कुणी साथ देईल का अशी परिस्थिती सध्या आहे. खासदार कोवासेंच्याच कार्यकाळात भाजपची आणि त्यांची टीम नंबर 2 समजली जाणारी युवा शक्ती ही संघटना या मतदार क्षेत्रात जोरदार मुसंडी मारते. नुकत्याच झालेल्या ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकांमध्येही भाजपनं 20 पैकी 10 जागांवर ताबा मिळवत काँग्रेस समोर आव्हान उभं केलंय. काँग्रेसचे खासदार आणि आमदार असूनही गडचिरोली नगर परिषद युवा शक्ती भाजपच्या ताब्यात आहे. दुसरीकडे महत्वाच्या वडसा देसाईगंज नगरपालिकेतही भाजपनं काँग्रेसला घरी बसवत सत्ता स्थापन केली आहे. एवढंही कमी झालं म्हणून की काय, गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं भाजप युवा शक्ती शिवसेनेशी संधान साधत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलंय. हे निकाल खासदार कोवासेंसाठी प्रतिकूल आहेत. कोवासे निवडून आल्यानंतर ज्या प्रमाणात विकास कामं व्हायला पाहिजे होती आणि ती झालेली नाही, तर असं कुठेतरी वाटतं की कोवासेंना तिकीट मिळते का आणि मिळाल्यानंतर ते नक्की निवडून येतील का, हा त्यामागचा एक थोडासा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तरुणपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या कोवासे यांनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या परीनं आदिवासींचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केलाय. त्यातल्या त्यात आदिवासी विद्यार्थी संघटना, आदिवासी कर्मचारी आणि उपेक्षित दुर्गम भागातील लोक त्यांच्यासाठी विकासाचा केंद्रबिंदू आहेत. भक्कम विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधाच्या अनेक आघाड्यात गुरफटलेले कोवासे यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे. मात्र काँग्रेसनं त्यांना पुन्हा संधी दिली तर एकेकाळचे मित्र असलेले आणि आता अंतर्गत विरोधाच्या भूमिकेत शिरलेले आमदार विजय वडेट्टीवार त्यांना विजयी होऊ देणार का, हा सध्या कळीचा मुद्दा ठरतोय. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. गडचिरोली चिमूरचं ऑडिट आपण करतोय. काँग्रेसचा खासदार असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामधल्या समस्या नेमक्या काय काय आहेत, एक नजर टाकूया. गडचिरोली जिल्ह्याचा 80% भूभाग वनाच्छादित आहे. वनसंवर्धन कायद्यात अडकल्यानं या जिल्ह्यात मोठे उद्योग येऊ शकलेले नाहीत. आधीच नक्षल समस्येनं ग्रासलेल्या या जिल्ह्यात वनसंपत्तीवर आधारित लघु उद्योगाला चालना देणं सरकारची प्राधान्यक्रमाची बाब असायला हवी होती. मात्र 65 वर्षात याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. या जिल्ह्याचा विकास करायचा, लोकांचं दळणवळण वाढलं पाहिजे अशा पद्धतीचा, म्हणूनच गडचिरोली ते वडसा हा मार्ग आम्ही तो मंजूर करून घेतला. आल्या त्याचा पाठीमागे लागलो आणि त्याचबरोबर नागभीड ते नागपूर असा हा ब्रॉडगेजचा रस्ता देखील आम्ही त्यामध्ये मंजूर केलेला आहे. जनतेपर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय, आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्याचप्रमाणे रस्ते, सिंचनाची सोय, आर्थिक विकासाच्या योजना ह्या लोकप्रतिनिधींनी तळागाळातील जनतेपर्यंत, आदिवासी लोकांपर्यंत त्या पोहोचवायला पाहिजे होत्या. त्या त्यांच्यापर्यंत न पोहोचवल्यामुळे खऱ्या अर्थाने या गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडलेला आहे आणि याला लोकप्रतिनिधी सर्वस्वी जबाबदार आहेत. कुठलीही ठोस योजना नाही की नियोजन नाही. सिंचन प्रकल्प तर वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. शहर प्रश्न गंभीर आहेत, पण दूरसंचार व्यवस्था ही पूरक नाहीये. इथल्या आदिवासींच्या 2 वेळच्या पोटाची सोय करणारा तेंदुपत्ता तोडणीसारखा रोजगार धनदांडगे आणि नक्षल विचारधारेला मदत करणाऱ्या मातब्बर उद्योगपतींच्या हाती एकवटलाय. वर्षानुवर्ष जंगल कापून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा कळीचा बनलाय. वन जमिनीच्या पट्ट्यांचे प्रश्न आहेत. रेल्वे आणि सिंचन प्रकल्प रखडल्याचे विविध मुद्दे संसदेमध्ये खासदार कोवासे यांना उचलता आले असते.
सोबतच नक्षल समस्येची हाताळणी हाही गडचिरोली चिमूर मतदारसंघातला महत्त्वाचा विषय. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये खासदार कोवासे यांनी या प्रश्नांची सोडवणूक केली असं म्हणणं धाडसाचं ठरणार आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात लोह आणि इतर खनिज मुबलक प्रमाणात आहेत. त्याची वाहतूक करण्यासाठी उत्तम रस्ते हवेत याची जाणीव सरकारला 65 वर्षानंतर झाली. मात्र नक्षलवादानं या प्रगतीच्या खुणांना कायम विरोध केलाय. त्यातच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, भारत बटालियन या महत्वाकांक्षी प्रकल्पांनी जिल्ह्यातून काढता पाय घेतल्यानं पायाभूत सुविधांची उभारणी थंड बस्त्यात गेली. खासदार आणि सत्ताधाऱ्यांनी आदिवासींना केवळ आश्वासनं दिली. जिल्ह्यामध्ये जेवढा भाग येतो आहे तेवढ्या भागामध्ये कुठल्याही याच्यामध्ये पूर्णपणे पाण्याची व्यवस्था झालेली नाही आहे. आम्ही पाण्यासाठी तळपतच असतो. सिंचनाचा जो मुद्दा आहे तो सिंचनामध्ये पण आम्ही मागेच वळलेलो आहोत. 5 वर्षामध्ये एकही मोठा उद्योग आला नाही. या जिल्ह्यामध्ये रेल्वे येईल म्हणून सगळ्यांनी जे म्हटलं, पण ते रेल्वेचं काहीच झालेलं नाही आहे. या जिल्ह्यामध्ये कोणतीही एखादी सिंचनाची मोठी योजना आलेली नाही आहे. कारबापा आणि चन्ना या प्रकल्पासाठी सातत्याने मी पाठपुरावा केला, ते देखील मार्ग लागण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. मग तो सिंचनाचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, अतिक्रमण जमिनीच्या पट्ट्याचा असेल, असे अनेक प्रश्न आजही मार्गी लागलेले नाही. बेरोजगारीतून नक्षलवाद अधिकच हिंसक होत चाललाय, तर आदिवासी शेतकरी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. खासदार असो की आमदार, विकास करण्याची इच्छाशक्ती कुणाचीही नाही आहे. हे इथल्या समस्यांचा पाढा वाचल्यावर दिसून येतं. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी इथला सामान्य नागरिक अक्षरशः झगडतोय हे मात्र नक्की. आशिष शंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. खासदार मारुतराव कोवासे कुठे पास झालेत आणि कुठे नापास झालेत पाहूयात खासदार कोवासेंचा रिपोर्ट कार्ड ग्राफिक्सच्या माध्यमातून. नव्या रेल्वे मार्गांची घोषणा, नवी प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी महाविद्यालयांची स्थापना, दुर्गम भागात विजेसाठी प्रयत्न केलेत, नगर परिषदांना मतदारसंघामधले निधी उपलब्ध करून दिल्यात. इथं पास झालेत खासदार मारुतराव कोवासे. मात्र रोजगार उपलब्ध करून देण्यात आदिवासी बांधवांना अपयश आलेलं आहे. रेल्वे मार्ग उभारण्यात नवीन अपयशी ठरलेले आहेत. सिंचनवाडीमध्ये अपयश आलंय. नक्षलवादाच्या समस्येविरोधात लढण्यात कोवासे कुचकामी ठरलेत आणि अंतर्गत मतदारसंघामधले जे पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारण्याकडे कोवासेंचं सपशेल दुर्लक्ष झालंय. इथं नापास ठरलेत मारुतराव कोवासे. 2009 मध्ये एसटी साठी राखीव झालेल्या मतदारसंघामध्ये मारुतराव कोवासे हे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र ही किमया कोवासे यांना यावेळी साधता येणार की आगामी लोकसभा निवडणुकीत कोवासेंच्या ऐवजी इतर कोण बाजी मारत आपलं वर्चस्व सिद्ध करणार, त्याचा हा आढावा घेणारा रिपोर्ट पाहूया. तिकीट मिळालं तरी खासदार मारुतीराव कोवासेंना आगामी निवडणूक जड जाणार आहे. कोवासेंच्या विजयाआड 4 प्रमुख बाबी आहेत. वडेट्टीवारांची नाराजी, अहेरीच्या राजपरिवाराचा अंबरीशराव यांच्या रूपानं तरुण उमेदवार, भाजपच्या अशोक नेतेंनी मागील चुका सुधारत केलेली तयारी आणि स्थानिक काँग्रेस उमेदवार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी खासदारकीवर केलेला दावा. बसपा उमेदवार म्हणून मागील निवडणुकीत उभे असणारे सत्यवानराव आत्राम आज हयात नाही. त्यांचा वारसदार असलेल्या अंबरीशराव यांना जनमत कितपत साथ देते याबाबत प्रश्नचिन्ह आहे. बसपा उमेदवारानं मागील निवडणुकीत घेतलेली 1,35,000 मते भाजप उमेदवार अशोक नेते यांना खासदारकीपासून वंचित करून गेली होती. हा फरक भरून काढण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सरसावलेत. दुसरीकडे चिमूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोवासेंच्या दुर्लभ दर्शनाचा मुद्दा उपस्थित करत खिल्ली उडवली होती. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आपल्या खासदाराचे जाहीर वाबाडे काढल्यावर राष्ट्रवादी त्यांना आपलेसे करण्याची शक्यता कमी आहे. हा खासदार लादला गेल्यास राष्ट्रवादी एखादा डमी उमेदवार उभा करून कोवासेंना निवृत्ती घेण्यास भाग पाडण्याची चिन्ह आहेत. लोकांचं म्हणणं आहे की 1,00,000 रुपये दाखवा आणि या लोकसभा क्षेत्रातील खासदार दाखवा. म्हणजे आपण यांना पाहिलं का, अशा प्रकारची परिस्थिती सध्या खासदारांची आहे आणि अनेक प्रश्न लोकसभा क्षेत्रात आवासून उभे आहेत. गडचिरोली लोकसभा क्षेत्रात 6 विधानसभेच्या जागा आहेत. यातील चंद्रपूर जिल्ह्यातच असलेल्या चिमूरमधून काँग्रेसचे सर्वार्थानं दबंग विजय वडेट्टीवार आमदार आहेत, तर ब्रह्मपुरी येथून भाजपचे प्राध्यापक अतुल देशकर, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथून काँग्रेसचे आनंदराव गेडाम,
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉक्टर नामदेवराव उसेंडी तर अहेरी येथून अपक्ष दीपक आत्राम आमदार आहेत. तर याच लोकसभा क्षेत्रात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधान मागील निवडणुकीनंतर कोवासे आणि वडेट्टीवार यांच्यात विस्तवी जात नाही. या लोकसभेतील आरमोरीचे काँग्रेस आमदार आनंदराव गेडाम यांचा अपवाद वगळता आणि इतर 4 आमदार वडेट्टीवारांचे समर्थक आहेत. शिवाय धर्मराव बाबा आत्राम यांच्यासारखा दिग्गज राष्ट्रवादी नेता कोवासेंचा पराभव पक्का करण्यासाठी पाय रोवून उभा आहे. तेव्हा काँग्रेस कोवासेंचा पत्ता कापण्याचीच अधिक शक्यता आहे. फक्त पक्षाची निष्ठा हा एकमेव निकष पक्षाने पाळला तरच कोवासेंना उमेदवारी मिळू शकते. अन्यथा त्यांच्या जागी दुसऱ्या नावाचा विचार काँग्रेसला करणं भाग आहे. खासदार कोवासेंना तिकीटच मिळू नये यासाठी काँग्रेसचा मोठा गट शड्डू ठोकून उभा आहे. निष्क्रिय ठपका लागलेल्या या खासदाराच्या नापास पुस्तिकेत आपला वाटा दिसू नये यासाठी पालकमंत्री आर पाटील यांची राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. तिकडे मोदी इफेक्टचा लाभ घेण्यासाठी भाजप जोमानं कामाला लागलाय. मागील निवडणुकीत अहेरीचा राजपरिवार बसपाच्या हत्तीवर स्वार झाला होता. आता तिसरा प्रबळ उमेदवार कोण असेल याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलंय. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा भाजप कसा उचलतो यावरच या मतदारसंघातला निकाल अवलंबून राहणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.